समर्थ. मी कावेरी आणि आज आपण आलेलो आहो आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या मातीच्या धरणावर आणि ते धरण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथील नाथसागर धरणावर. आणि आम्ही ना अधिक मास सध्या चालू आहे त्यामुळे इकडं खास खाली पाण्याजवळ आलो आहे. पण मग भरपूर सारी गर्दी आणि भरपूर लोक इकडे आंघोळ वगैरे करतात. आमचं तर काही प्लॅन नाही आंघोळ वगैरे करण्याचं, कारण इथे काही कपडे वगैरे बदलायची सोय नाही आहे. त्यामुळे मग आम्ही इकडे आलो आणि मी इकडे आरूचे पप्पा पण गेले पहिलं, बाकी सगळेजण गेले. आम्ही इकडे जायचं, तुम्हाला पण दाखवते समोरचा व्ह्यू कसा आहे ते. सागर निळाई, इतकं छान वाटतं, इतका सुंदर असा सनसेट होतो इकडं. तर आतापर्यंतचा व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठं आलो. तर आम्ही आलो होतो नाथसागर धरणावर. तिकडे ना सगळ्यांना आंघोळ वगैरे करायच्या होत्या, कारण गंगात थोडं पाणी खराब होतं म्हणून. मग सगळ्यांनी ना इकडे आंघोळ वगैरे करून घेतली. आम्ही काही आंघोळ केली नाही, फक्त ना थोडेसे तोंडात धुतले. आरूने पण छान आंघोळ केली आणि आरूच्या पप्पाने तर पोहण्याचा फुल आनंद घेतला. असं मला तर पाणी बघून इतका आनंद होत होता ना की मी शब्दात नाही सांगू शकत. मी ना 4थीत होते तेव्हा आमची सहल इकडे आली होती, तेव्हा मी इतकं सारं पाणी बघितलं होतं. आणि त्यानंतर ना आत्ता आले, इतकं सगळं समोर पाणी आणि त्यात होणारं सूर्यास्त इतकं छान वाटत होतं ना की असं वाटत होतं तिथून उठूच नाही. पण काय करणार, घरी तर जावंच लागणार. असं मला तर खरंच खूप भारी वाटलं. तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला ना ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोण कोण इथं आले ते पण सांगा बरं. आता आमचे आंघोळ वगैरे तिथून झाले. आता आम्ही चाललो आहे नाथ मंदिरात दर्शनासाठी. सस्टेड येऊन आणि आरूचे पप्पा आरू मागून येत आहे. आम्ही चाललो आहे आता पुढं. खूप जास्त संध्याकाळचे नाही दमट वातावरण झालं, हवा सुटली, पण भरपूर सारं घाम आलं आहे. आता आम्ही थांबलोय रस्त्याला, है ना. तर इतके सगळेजण आहे ना आम्ही दर्शनासाठी आलो होतो. म्हणजे जो छोटा टेम्पो असतो ना त्या गाडीत आम्ही सगळेजण आलो होतो. खूप धम्माल मजा मस्ती करत आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. आता आम्ही पोहोचलोय नाथ मंदिराजवळ आणि आता आम्ही दर्शनासाठी मंदिरात जाणार आहे. तर बघूया किती गर्दी इथे. आणि ना थोडं पुढं आलो, मग तिथे ना मला गजरेवाला दिसला. आणि हां, आता माझा नवरा काही इतका रोमॅन्टिक नाही आहे की तो स्वतः गजरा मला घेऊन देईन, पण मी हट्ट केल्यावर ना ते मला नक्कीच गजरा घेऊन देतील. म्हणून मग त्यांनी मस्तपैकी गजरा घेऊन दिला आणि मी ना तो लगेच माझे केसात माळा. आणि त्याचा वास इतका सुंदर येत होता ना की विचारूच नका. मी प्रत्येक ठिकाणी ना त्याला फ्लॉन्ट करत होते, कारण तो इतका छान दिसत होता, कारण तो माझ्या नवऱ्याने घेऊन दिला होता. असं मग त्यानंतर आम्ही दर्शनाच्या बारीला लागलो. बारी भरपूर होती, पण मग पटपट दर्शन होत होते, त्यामुळे काही इतका वेळ लागला नाही. आणि चला मी तोपर्यंत ना तुम्हाला मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगते. आता आम्ही मंदिराबाहेर पोहोचलो आहे, पण मध्ये फोन अलाउड नाही आहे वाटतं, त्यामुळे काही सांगता येत नाही व्हिडिओ घेऊ शकेल की नाही. तर हे मंदिर आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे आहे. तर श्री संत एकनाथ महाराजांचं ना हे मंदिर आपल्या वारकरी संप्रदायात अत्यंत पवित्र आणि प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. पैठणमध्ये ना नाथांची 2 मंदिरं आहेत. त्यात पहिलं मंदिर म्हणजे गोदावरीच्या काठावरील समाधी मंदिर, जिथे नाथांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आणि दुसरं मंदिर म्हणजे नाथांचा वाडा. आता आपल्याला काही वाड्यात जायचं नाही आहे, त्यामुळे ना इथलीच माहिती थोडी सांगते.
तर हे जे मंदिर आहे ना ते संत एकनाथांचे जलसमाधी स्थान आहे. नाथांनी आपला देहविलीन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर याच ठिकाणी ना अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या मंदिराचा मुख्य लाकडी गाभारा आहे ना सागवान लाकडांपासून बनलेला आहे आणि तो नाथांच्या आहे ना 11व्या वंशज भानुदास महाराज गोसावी यांनी बांधला आहे. मंदिराची मुख्य मजबूत तटबंदी ना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधली आहे. इथं अजूनही बऱ्याच समाधी आहेत असो आणि ना इथं ना दरवर्षी फाल्गुन वद्य षष्टीला नाथांची पुण्यतिथी म्हणजेच नाथषष्ठी ना मोठ्या प्रमाणावर साजरी होते. तुम्ही कधी आलाय का षष्टीला ते ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ना आजचा योग पण किती छान जुळला. आमच्यासोबतचे जे सगळे होते ना ते पुढं निघून गेले दर्शन करून आणि आहे ना आम्ही मागायला आलो होतो ना तर आमचं नेमकं दर्शनाची बारी आली आणि लगेच ना आरतीला सुरुवात झाली. मग काय लगेच आरतीसाठी उभे राहिलो. आता आम्ही ऐकतोय, तुम्ही पण ऐका. कामेशं वै श्रवणददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं कावेष्टमराज्यं महादिपथं पर्याः ईशा सार्वभौम सार्वाय शान्ताधा प्रातात् ततो वै समुद्रपर्यन्ताया एकराट इति तदसस्तोतो विजितो मपस्त्वरेष्टारो मत्स्यारो संग्रहे आयुष्य तस्मै कामप्रिये अच्युतं केशवं वासुदेव हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी अच्युतं श्री एकनाथ एकाजनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। आता पाणी पडते बाबा काय लवकर आजी आमचे सगळ्यांची ना छान दर्शन वगैरे झाले. त्यानंतर मग बाहेर पडलो तर इकडे ना मस्त असं अखंड हरिनाम सप्ताहाचं इकडं आयोजन केलं होतं. त्यानंतर मग इकडे आलो. इकडे छान असा फोटो वगैरे काढून घेतला आणि मग त्यानंतर आहे ना आम्ही निघालो होतो गंगेच्या दर्शनासाठी. तो चला नाही ग आता आमचं नाथ मंदिरातील दर्शन झालंय. भरपूर वेळ झालाय, संध्याकाळ झाली आहे, पण तरी आम्हाला गंगेचं दर्शन घ्यायला जायचं म्हणजे आमच्यासोबतचे सगळे गेले तर आम्ही पण चाललोय आता. छान आणि सुंदर असं वातावरण आहे इकडं. हा वाहिले वाहिले आता काही नाही घातलं लावला दिवार तर इकडं आम्ही खाली आलो होतो. सगळ्यांची छान पूजा वगैरे झाली. त्यानंतर मग मी पण छान पूजा केली आणि वाऱ्यामुळे ना दिवा कसंच लागत नव्हतं पण कसा बसा लावून घेतला आणि मग त्यानंतर मस्त अशी
गंगेची पूजा केली आणि मग लगेच आहे ना बत्ताशाचं त्या गंगाईला वाण दिलं आणि त्यानंतर मग आम्ही चाललो होतो मस्तपैकी जेवण करायला. तसं तर प्रसादालय बंद झालं होतं, पण बाजूलाच आहे ना जेवण चालू होतं. मग तिकडे गेलो, मस्तपैकी वाटण्याची उसळ आणि पोळी होती. आणि ना या जेवणाचं सुख काय असतं ना ते नाही सांगू शकत शब्दात, इतकं छान जेवण होतं. तशी तर मी संध्याकाळी जेवत नाही, पण इथे ना मात्र पोटभर प्रसाद घेतला. त्यानंतर आरू पण आपली मस्तपैकी जेवण केलं. सगळे ना छान निवांत बसून जेवण करत होते आणि खरंच इतकं भारी वाटत होतं ना. म्हणजे तसं तर सगळ्यांना वाटत होतं की आपण खूप उशिरा आलो म्हणून, आणि मग सगळे सुरुवातीला तर पश्चाताप करत होते खूप उशिरा आलो म्हणून. पण त्यानंतर जेव्हा आमचं सगळं दर्शन किंवा अंघोळी वगैरे ते इतक्या छान झाल्या ना, सगळ्यांना वाटत होतं की आता आपण आल्याचं सार झालं म्हणून. मग त्यानंतर सगळ्यांनी छान बसून तिकडे जेवण वगैरे केलं आणि मग तिथून आहे ना आम्ही गेलो होतो साडी खरेदी करायला. ते काही इथं घेता आलं नाही, कारण आपल्या 128 GB वाल्यांना हा प्रॉब्लेम माहीतच असेल. तर चला, आमचं असं छानपैकी दर्शन झालं. आणि साड्या कोणत्या घेतल्या ना ते तुम्हाला आहे ना मी पुढच्या व्हिडिओत दाखवते. पण त्याआधी ना तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर श्री स्वामी समर्थ.